शरद पवारांनी जेव्हा त्यांना हे विचारण्यात आलं, त्यांनी जेव्हा राज्यसभेसाठी शपथ घेतली दिल्लीमध्ये, तेव्हा त्यांना प्रश्न विचारले, तेव्हा ते म्हणाले अपरिपक्वपणाचं विधान आहे आणि त्यावेळेला ते थोडेसे चिडलेलेही होते. आता त्यांनी हा मुद्दा जो आहे तो सोडून देणं दिला असता तर त्याला काहीच हरकत नव्हती. कारण पार्थ पवार हे काही त्यांच्या पक्षाचे नेते नाहीत किंवा त्यांच्या पक्षातले कोणी सदस्य नाहीत. त्या ते काँग्रेसबद्दल काय बोलतायत याविषयी आपण प्रतिक्रिया का द्यावी असंही शरद पवारांना वाटलं असतं तर काही हरकत नव्हती. पण ते तरी बोलले की हे अपरिपक्वपणाचं विधान आहे. सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी काँग्रेसचा अख्खा इतिहासच मांडला. हे काँग्रेसने कसं स्वातंत्र्य मिळवून दिलं, काँग्रेसच्या सोबतच आम्ही कसे राहिलो इतकी वर्ष, काँग्रेसमुळेच कसं सगळं घडलं देशामध्ये, अनेक निर्णय घेतले गेले महत्त्वाचे, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि एक प्रकारे काँग्रेसचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे पार्थ पवारांच्याबद्दल किंवा पार्थ पवारांनी केलेली टीका ही कशी अयोग्य आहे हेच सांगण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी टीका केली.